कांग्रेस नेता सचिन सावंत ने सरकार पर हमला करते हुए कहा कि माणिकराव कोकाटे को बचाने की कोशिश अब जनता के सामने है। सचिन सावंत ने आरोप लगाया कि जनता की मांग के बावजूद कोकाटे को सरकार से नहीं हटाया गया, बल्कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उन्हें बचा लिया और उन्हें खेल जैसा महत्वपूर्ण विभाग सौंपा गया। आता 17 वर्षानंतर त्यांना आठवलं की अशा पद्धतीचा दबाव होता आणि मोहन भागवतांना धरण्यासाठी सांगत होते। त्यांनी शब्द वापरला आणि त्यांनी ज्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं ते परमवीर सिंग। आता परमवीर सिंग यांना भारतीय जनता पक्षाचं पूर्ण कृपाछत्र आहे आणि परमवीर सिंग हे 2014 पासून ते महाविकास आघाडीचं सरकार येईपर्यंत हे या राज्यातले अधिकारीच होते आणि या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण पदावरती ते राहिलेले आहेत आणि त्यानंतर आता तर फार मोठं कृपाछत्र भारतीय जनता पक्षाचं आहे त्यांना। त्यामुळे हे का ठेवण्यात आलं, हे अचानक एवढ्या दिवसानं का आठवलं, याचं उत्तर आता मिळणार नाही। परंतु भारतीय जनता पक्षाला जर अधिकच प्रश्न असतील या संदर्भामध्ये, फार मोठ्या तऱ्हेनं त्यांच्यावरती अत्याचार झाले 2008 ते 2014च्या या कालावधीमध्ये, या तथाकथित हिंदुत्ववादी जे आरोपी होते त्यांच्यावरती, असं जर विचारायचं असेल, तो तपास कसा झाला नाही वगैरे सगळं त्याकडे सांगितलं जातंय, तर तुमच्या बाजूला अजित पवार बसलेले आहेत ना, राष्ट्रवादीचेच आहेत, त्यावेळेला ते सत्तेमध्येच होते। मग त्यांना विचारा ना तुम्ही, हे का झालं, तुम्ही का होऊन दिलं आणि मग त्यांना बाजूला का बसवलंय, याचं उत्तर तर दिलं पाहिजे। त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही देणार नाही आणि प्रश्न या ठिकाणी मूलभूत आहेत। मूलभूत हे आहेत की आम्हाला माहिती घ्यायची आहे की या 2008च्या मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये जे दोन प्रमुख आरोपी होते, रामचंद्र कलसांगरा, संदीप डांगे, ते गेले 17 वर्ष फरार आहेत। ते का फरार आहेत, अजून त्यांना पकडलं नाही, त्यांच्याबद्दलचं ठाव ठिकाणा लागत नाही, असे अनेक आरोपी फरार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच केसमध्ये, याच वातावरणामध्ये सुनील जोशी हे RSSचे पूर्व प्रचारक होते, त्यांची हत्या झाली, त्या हत्येची केस चालली, त्याच्यामध्ये आरोपी कोण होते ते त्या प्रज्ञा ठाकूर सहित ही सगळी जी मंडळी आहे ती त्याच्यामध्येही आरोपी होते, जी मध्य प्रदेशमध्ये केस चालली, त्याच्यामध्येही हे बरी झाले। परंतु त्यानंतर 2017 पासून त्या अद्याप सुनील जोशी यांचा हत्या कशासाठी झाली, कारण काय ते कळलं नाही। सुनील जोशींची हत्या कोणी केली ते कळलं नाही। ह्या केस ही जी केस होती किंवा हे जी काही प्रकरण होतं ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षानं दाबलं, त्याचं उत्तर अद्याप मिळालं नाही। मग त्याचं उत्तर तुम्ही का दिलं नाहीत, याचं कारण तर जनतेला कळलं पाहिजे। अरे तो तुमचा होता पूर्व प्रचारक RSSचा, त्याची कारणं कळली, तेच आरोपी होते हे जे मंडळी आहेत ती। मग किती मोठं त्या ठिकाणी कारस्थान होतं ते समोर आलं असतं म्हणून का त्याच्यावरती पडदा टाकलेला आहे। ह्या आम्ही समजू शकतो की मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये जे मृतक झाले त्यांच्याबद्दल तुम्हाला काही संवेदना नाहीत, यांच्या सुनील जोशीबद्दल तर असली पाहिजे। तर हे सगळं प्रकरण हे अशा पद्धतीनं लोकांसमोर आणलं जातंय की काँग्रेसच्या कालावधीमध्ये, UPAच्या कालावधीमध्ये फार मोठा अत्याचार झाला, आता ही सुटका झाली। प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये निश्चितपणे चौकशी नीट पद्धतीने झाली नाही, ही केस चालवली नाही, NIA वरती दबाव होता, अनेक पुरावे हे त्या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीने जे मांडले पाहिजे होते ती केस मांडले गेले नाहीत। अनेक आरोपी म्हणजे अनेक जे साक्षीदार होते ते होस्टाईल झाले, अनेक लोक परागंदा आहेत। हे सगळ्या गोष्टी फार संशयाचे जे धुका आहे ते गडद करणारे आहेत। आता ह्याबाबत मी काय बोलणार नाही। प्रश्न हा आहे की 17 वर्षानंतर तुम्हाला आठवलं, एवढे वर्ष तुम्ही का बसला होता, ही काही केस आत्ताच चाललेली नाही आहे। NIA क्लीन चिट जी दिली होती ती 2016ला दिलेली आहे। याआधी मकोगा कोर्टातनं NIA कडे गेलं, ही प्रकरण चाललं। 2008 नंतर त्यांना का आठवलं नाही, हा मूळ मुद्दा आहे। परंतु प्रश्न आम्हाला हा आहे या ठिकाणी की या कालावधीमध्ये जे भगवा दहशतवाद म्हणणारे केंद्रीय गृहसचिव तत्कालीन जे RK सिंग होते ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले, त्यांना मंत्री बनवलं। ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल तुम्ही म्हणताय अजितदादा तुमच्या बाजूला बसलेले आहेत, परमवीर सिंगांवरती तुमचं कृपाछत्र आहे आणि तरी देखील तुम्ही आता प्रश्न विचारत बसलात, तर मला वाटतं काही जनता खुळी नाही आणि त्यांची या सरकारमधनं हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची होती, लोकांची होती, जनतेची होती। ती होऊ नये यासाठी कशा तऱ्हेने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला हे लोकांच्या समोर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील त्यांना वाचवलेलं आहे आणि आता क्रीडासारखं महत्त्वपूर्ण खातं दिलंय। तर आता आमची आता त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटणार नाही की भविष्यामध्ये
जंगली रमी हा राज्याचा अधिकृत खेळ होईल दहीहंडीच्या ऐवजी. आणि त्याचे प्रशिक्षण वर्ग देखील आता घेण्यासाठी मंत्री महोदय समर्थ आहेत. त्यांच्या आवडीचा विषय आहे. दिवसातला बराच काळ ते जंगली रमी खेळण्यामध्ये घालवतात. तसंही रोजगाराचं कुठलं साधन जनतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या या सरकारनं ठेवलेलं नाही. त्यामुळे जंगली रमीच्या माध्यमातून रोजगार कमवा अशी जाहिरात देखील करता येईल. आणि समजा जर काही त्यामध्ये पैसे मिळाले तर रोजगार मिळाला, आणि जर ते डुबले तर तसेही शेतकरी तिथे आत्महत्या करतो. ते कृषी खातं सांभाळताना, आता क्रीडा खातं सांभाळताना आत्महत्या झाली तर काय फरक पडतो या सरकारला? दिवसेंदिवस या सरकारची अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. आणि हे याचं प्रतीक आहे की कशा पद्धतीचं बेफाम सरकार चाललेलं आहे. त्यांना कुठलीही लज्जा राहिलेली नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्याच भाषेमध्ये सरकार एवढं कोडगं असता कामा नये. तर आता ह्या सरकारनं यांचा राजीनामा न घेतल्यामुळं काय दाखवलं, हा मुख्यमंत्री साहेबांना आमचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ही असंवेदनशीलता आहे, हा शेतकऱ्यांचा अवमान आहे, या महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान.